अभिनेत्री उषा चव्हाण यांचा आज वाढदिवस। दादा कोंडकेंसोबत एकेकाळी मराठी सिनेमा गाजवणारी ही अभिनेत्री आज 67वा वाढदिवस साजरा करत आहे। सोंगाड्या, पांडू हवलदार, पळवा पळवी, गनिमी कावा असे विविध चित्रपट उषा यांनी मराठी प्रेक्षकांना दिले। दादा कोंडकेंसोबत त्यांनी जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले, पण या जोडीमध्ये कटुताही आली होती। मीडिया रिपोर्टनुसार दादा कोंडके विवाहित होते, पण ते नेहमी अविवाहित म्हणून वावरले। असे बोलले जाते की त्यांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचे होते, पण उषा यांची तशी इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी नकार दिला। दादांना हा नकार पचवता आला नाही, त्यांनी यामुळे उषा यांच्यावर सूड उगवला। दादांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी काही वाईट गोष्टी लिहिल्या। उषा यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये 6-7 वर्षापूर्वी ही गोष्ट नमूद केली होती। त्यांनी असे म्हटले होते की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कठीण काळ आला होता। दादा कोंडकेंच्या या वादग्रस्त पुस्तकाचे नाव एकटा जीव असे होते। त्यांनी केवळ उषाच नव्हे तर इतरही कलाकारांविषयी वाईट लिहिले होते। रिपोर्टनुसार दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते, पण त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित केले गेले। या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती। उषा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की दादा यांच्या या पुस्तकामुळे त्यांना खूप बदनामी सहन करावी लागली होती। त्यांनी त्यानंतर सिनेसृष्टीकडे पाठच फिरवली। आश्चर्याची बाब म्हणजे दादांनीच त्यांना सोंगाड्या सिनेमातून उषा यांना ब्रेक दिला होता। सोंगाड्याद्वारे त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केले होते। सातारा बस स्थानकात त्यांची भेट झाली आणि दादांनी त्यांची निवड केली। या जोडीने अनेक हिट चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिले। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच। मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर असेच अजूनही व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका।